तर बाबांनो इथं आई घालत घालत टेकवत सप्प इथं आम्ही पोचलो वेळाच्या घाटाच्या अलीकड. तिथं मस्तपैकी कॅप्टन हॉटेलला जेवायला थांबलो बघा. मस्तपैकी सगळ्यांनी अंडागिरी मागवली, मस्तपैकी रोट्या बिट्या घेतल्या, दणका दिलो बघा. तिथनं एक नंबर टॉपचा असं जेवून निघलो. हे अँब्युलन्सवाले आपली मालवणची भाऊबंद घाट पडली, बॉडी घेऊन गेली त्यांनी बॉडी सोडायला. ह्या दोघांच्याकडे बघून असं वाटतंय की ड्रायव्हरची गरज मेल्यावर पण माणसाला ड्रायव्हरची गरज लागते. एवढं त्यांना ठेवायचं. आजपर्यंत जी ड्रायव्हरला नावं ठेवत आलेत, हेतून पुढे बी नावं ठेवत आलेत. त्यासनी जिवंत उदाहरण समोर उदाहरण आहे की मेल्यानंतर ना पण ड्रायव्हरची गरज लागते. जन्माला आल्यापासून मरेपर्यंत पूर्ण ड्रायव्हरची गरज लागते. आज जर काय भावानी बॉडी नेली नसती तर त्या प्रत्येक आईला प्रत्येक बापाला कळालं असते की एका ड्रायव्हरमुळे आपल्या मुलाची बॉडी आपल्यापर्यंत येऊ शकलं नाही. तेव्हा खरी किंमत काय असते. त्यामुळे रिस्पेक्ट द्या, ड्रायव्हरांची इज्जत करा, हेच सांगत आलो आजपासून. मग काय पोचलो बघा इथं मावल्याच्या हॉटेलला. मस्तपैकी मावल्या इथं आतमध्ये ताटं बिटं लावायला नियोजन करायला. सगळे आपले भाऊबंद सगळे फॅन फॉलोईंग इथं गाठ पडलीत आणि तिथनं आम्ही नियोजन लावलं दुसरीकडे जायचं मस्तपैकी टॉपचं असं. मग काय दुसऱ्या दिवशी आपल्या हॉटेलला जय भाऊने हॉटेलला नवीन विषय केलता. फ्रॉगर बसलेला. गरमीचा असली गरमी पडायला लागली की नाही, त्यामुळं गिरायकासने त्रास होत होता गरमीमुळं, म्हणून फ्रॉगर बसलेलं. एकदम चिल्ड असं एसीची फिलिंग व्हायला लागली आता हॉटेलमध्ये. एक नंबर टॉपचं असं चिल्ड असं वातावरण जातं. दादा भेटलेला बघा. मस्तपैकी 90 लाव्या म्हटलं. एक नंबर असं टॉपचे 90 लावलो. मग काय तिथं 90 पिऊन आपलं हॉटेलला आलो. मस्तपैकी जेवण बिवण केलं. तर ह्याच्या पुढचा ब्लॉग बघत राहा. त्यावर लाईक शेअर कमेंट आणि फॉलो करा. सप्लाय